आता जवळपास प्रत्येक कुटुंब हे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा वापर करतं आणि घरगुती स्वयंपाकाचा गॅस म्हणजे लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी। पारंपरिक चुलीच्या तुलनेत या गॅसचा वापर हा पर्यावरणाला अनुकूल आहे आणि म्हणूनच वन फॅमिली वन गॅस कनेक्शन या केंद्र शासनाच्या धोरणानुसार ही गॅस जोडणी ही दिली जाते। पण आता गॅस जोडणी धारकांना ई-केवायसी करणं हे बंधनकारक आहे। ई-केवायसी असेल तरच तुम्हाला गॅसची सबसिडी मिळणार आहे। तेव्हा जर तुम्ही ई-केवायसी हे केलं नाही तर गॅससाठी मिळणारं जे अनुदान आहे, सबसिडी आहे, ती आता बंद होऊ शकते। तेव्हा तुम्ही सामान्य ग्राहक म्हणून गॅस जोडणी घेतलेली असेल किंवा मग उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस जोडणी घेतली असेल तर तुम्हाला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी करणं हे आवश्यक आहे। आणि यावरून गॅस जोडणी असलेला ग्राहक हा तोच आहे याची खात्री देखील पटणार आहे। तेव्हा गॅससाठी मिळणारं जे अनुदान आहे ते ई-केवायसी असेल तरच तुम्हाला मिळणार आहे। तेव्हा तुम्ही ई-केवायसी केली आहेत का? नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर गॅसचं अनुदान तुम्हाला मिळणारं जे अनुदान आहे ते बंद होऊ शकतं। केंद्र सरकारकडून सामान्य गॅस धारकांना एका सिलेंडर मागे 9 रुपये आणि उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडर मागे 300 रुपये सबसिडी मिळते। आणि ग्राहकांची ओळख पटावी किंवा खात्री व्हावी तसंच सबसिडी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवरती जमा होऊ नये या सगळ्या हेतूनं ही ई-केवायसी मोहीम राबवली जाते। आणि गॅस धारकांनीही स्वतःहून पुढे येऊन ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन पुरवठा विभागाच्या वतीनं देखील करण्यात आलेलं आहे। तेव्हा उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे गॅस जोडण्या आहेत त्यांना गॅस सिलेंडर खरेदी करताना सिलेंडरची त्यावेळची किंमत म्हणजे जसं की आताची किंमत आहे 902 रुपये 50 पैसे, तर ही जी किंमत आहे ही पूर्ण रक्कम भरल्यानंतर 300 रुपये अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होतं। पण हे जे अनुदान आहे हे अनुदान 200 रुपयांवरून आता 300 रुपये करण्यात आलेलं आहे। पण हे जे अनुदान आहे हे वाढीव अनुदान आहे किंवा ही जी सबसिडी आहे ही मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाहीतर मग लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ ही येणार आहे। तेव्हा जर तुम्ही ई-केवायसी करताना तुम्हाला काय काय जोडायचं आहे तर ई-केवायसी करताना आधार कार्डची झेरॉक्स, तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक, गॅस जोडणीची ग्राहक पुस्तिका ही तुम्हाला लागणार आहे। तसंच ग्राहकांचं फेस रीडिंग किंवा मग थंब हे सगळे पर्याय आहेत। तेव्हा ही जी सगळी प्रक्रिया आहे ती तात्काळ करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।